शो ना. हा बघा बाटून येतोय, किती माणसाळ आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वगैरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मस्त असं मोकळा आकाश आहे आणि वातावरण एकदम, पाऊस वगैरे काहीच नाही इकडे कोकणामध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे गावखडी गावामध्ये. म्हणजे आत्ता आपण जाणार आहोत, पहिले जाणार आहोत कामानिमित्त राजापूरला आणि तिकडून त्या मार्गे आपण कोतापूर आडिवरे वगैरे करत गावखडी गावामध्ये जाणार आहोत. आणि तिकडे आपला मित्र आहे फेमस यूट्यूबर ऋषभ तोडणकर, याच्या घरी जाणार आहोत. आणि तिकडून पवारवाडी आहे गावखडीमध्ये, तिकडे आपण जाऊन तो मोर बघणार आहोत. तर चला करूया तर व्हिडिओला सुरुवात. आणि तुम्ही देखील येत आहे शेवटपर्यंत. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग पाहूया. तर मित्रांनो, आता आपण या मार्गे आपण चाललो आहे डायरेक्ट रत्नागिरीमध्ये. पुढे आपलं काम झालं आहे इकडचं, इकडे सरळ रोड जातो आपल्याला रत्नागिरीत. तर आपण चाललो आहे तिकडे ऋषभ तोडणकरच्या गावी. तिथे आपला मित्र आहे यूट्यूबर, फेमस यूट्यूबर ऋषभ तोडणकर, त्याच्या गावी चाललो आहे तिकडे. तर या मार्गे चाललो आहे, इथून जवळ आहे रत्नागिरी पण. ट्रक आला पुढे घे. तिकडे आतमध्ये आहे बघा. आणि बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय ऋषभ तोडणकरच्या गावात, म्हणजे गावी. ते त्याच बघूक चाललोय. पाऊस बघा बारीक बारीक पडत आहे. मित्रांनो, व्ह्यू बघा काय मस्त, एकदम सुंदर. आता तिकडे ऊन पडलंय, नारळीचे झाडं. हे बघा, कोतापूर साईडला होता पण राजापूर मार्गे आपण या साईडला होतो. राताम शेंडा असं या गावाचं नाव आहे. गाव पाहिजे 100 काय व्ह्यू आहे समोर बघा, एक नंबर. डोंगर डोंगर आणि पूर्ण सपाटे आणि तिकडे डोंगर आहेत ना. तर मित्रांनो, आता आपण आलोय आडिवरे गावात. चल, मस्त आहे आडिवरे. तिकडे ऊन आहे, मगाशी पाऊस भेटला होता. बाजूला एक व्हाळ आहे, हा बघा. बघा इकडे मंदिर आहे आडिवरे गावात. छोटंसं गाव आहे आडिवरे. महाकाली बिल्डिंग. आणि इकडे महाकालीचं मंदिर आहे. रोडचं काम चालू आहे इकडे. हे बघा, महाकाली देवस्थान, मोठं मंदिर आहे आडिवरे. महाकाली देवस्थान मंदिर आहे. आता आपण जात नाही, बाहेरूनच नमस्कार करतोय. चला चलो. व्ह्यू बघा मित्रांनो, एक नंबर. हो मामी, हॉटेल आहे इथे.
क्षणभर विश्रांती. आणि बघा बाजूलाच खाडी आहे, एक मस्त व्ह्यू आहे. आणि नारळीचे झाडं आहेत तिथे बाजूला, घरं आहेत. पावस 17 किलोमीटर आहे इथून. रत्नागिरी 32. कशेळी बांध ते भंडारी नावाची कशेळी गावात आलं. DCC बँक. कशेळी आहे का गाव? कशेळी. सुंदर असा खाडीच्या बाजूला आता मित्रांनो बघा, तो बघा समुद्र समोरच आपल्याला दिसतोय, गावखडीतला समुद्र बघा. वरती वाटतं. एक नंबर काय व्ह्यू आहे, सॉलिड. आता इथून पावस 9 किलोमीटर आहे आणि आपण गावखडीत जवळजवळ पोचलो आहे. हा बघताय गावखडीचा समुद्र आहे, झाड आहेत सुरूची. सॉलिड जाण आलं आहे समुद्राला. सायन्स रेस्टॉरंट आहे इथे बघता. खाडीचं पाणी भरती आले बघा कुठं लागले. हे बघा इकडे गणपतीपुळे 50 किलोमीटर, रत्नागिरी 25, पावस 8, गावखडी 1. इकडे गावखडी आतमध्ये आपल्याला इकडे आतमध्ये जायचं आहे. महेश गणपत कदम स्मृती निवास गावखडी. चल आतमध्ये. रिषभच्या गावात आलो आहे. रिषभ तोडणकर कोकणातील एक सुप्रसिद्ध युट्यूबर, फेमस युट्यूबर, आपलो मित्र आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे फेमस युट्यूबर रिषभ तोडणकर याच्या घरी. हे बघताय फुलाची झाड आहे. आता आपण चाललोय तिकडे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे रिषभ तोडणकरच्या घरी. हे बघताय आता रिषभ नाही आहे, आता रत्नागिरीत गेलाय तो सकाळी. हा बघता इथूनच रिषभ आपले व्हिडिओ बनवत असतो बसून. हा त्याच्या घराचा व्ह्यू आहे फ्रंट. आणि इकडे बघताय नारळीची झाडं वगैरे आहेत, सुपारीची पण झाडं आहेत. हाच तो व्ह्यू आहे. आणि आपण आलो रिषभच्या घरी. पण आता रिषभ नाही तर आपण आता इकडून डायरेक्ट निघूया. आता आपण जाऊया पवारवाडीमध्ये, तिकडे मोर बघणार आहोत. हा बघा मित्रांनो रिषभच्या घरचा चहा. म्हणजे आताच रिषभच्या आईने चहा दिलाय. तर मित्रांनो हे बघताय आपल्या समोर आहे रिषभ तोडणकर यांची आई. कशा आहेत काकी? बरी बरी. आणि आपल्याला चहा दिले आत्ताच. तुम्हाला भेटून काकी छान वाटलं. आणि रिषभ काय आम्हाला भेटला नाही आज. कुठे मार्केट यायच्या आधीच गेला तो बाहेर पडून. हा ठीक आहे चला येतो. चालेल. 17% राहिली रे. तर मित्रांनो आता आपण निघतो इथून. आता चाललोय मोर बघायला. बघूया आपल्याला मोर भेटतो का. पवारवाडी गुरववाडी म्हणून आहे आणि तिकडे पवार म्हणून आहे. चलो. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय पवारवाडीमध्ये, गावखडीमध्ये पवारवाडी आहे. आणि तिकडे आलोय. आणि बघा मस्त निसर्गरम्य असा परिसर आहे. वर पावसाचं वातावरण आहे. बाजूला बघता आपल्या नारळीची झाडं. इकडे आपल्याबरोबर साईशाला आहे. आणि आत्ताच येऊन पोचलो आपण इथे रिषभच्या घराच्या पासून. जवळजवळ 2-3 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आता आपण इथे मोर बघणार आहोत.
तर जयवंत पवार म्हणून काका आहेत ते आपल्याला त्या मोराची झलक दाखवणार आहेत आता. हे बघा हे काका आहेत जयवंत पवार म्हणून. नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि म्हणजे कसा गावामध्येच असतो की कसं काय? वाडीतच हा मोर पहिलं म्हणजे गावात जंगल घर आहे जंगलामध्ये, ऐकलंच काय? हां ते जंगलामध्ये घर असल्याने तिथं तो मोराचा पिल्लू यायचा आणि कोंबडी भरपूर असायची. त्याच्यामध्ये तो रमला आणि तो असा रमत असा तो सर्वांच्या म्हणजे तो हां एक मित्र बनलाय. हां. आणि हा बघा हा मित्रांनो, हा बघताय सर्वांचा मित्र बनलाय. सर्वांचाच मित्र बनला. याचं नाव सोन्या म्हणून आम्ही नाव ठेवण्यात आलं. हां. आणि तुम्ही हाक मारल्यानंतर तू तो येतो. सोना करून हाक मारले का हे सोना हाक मारलं का येतो. हां. म्हणजे इकडच्या पूर्ण वाडीमध्ये फिरतो. पूर्ण वाडीमध्ये. आणि जिथं कोणता कार्यक्रम असेल तिथं बोलवलं का तिथं सर्वांनी तो हटकून येतो. हां बोलवलं हे सोना, हे सोना या हे सोना ये ये. ये मला गहू दे. ये रे. बघा मित्रांनो, एवढ्या जवळून पण मी पहिल्यांदाच मोर बघतोय. आपण प्राणी संग्रहालयात बघतो वगैरे. हा बघा हे सोना ये. हां हां परवा आलेले ना. बघा बोलो ये सोना ये 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 रे ये मांजर ये आले. कोण नाही काय करत. ये 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 खाली उतर. ये सोना ये रे यांच्या. ये. ये रे सोना ये कम 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 आम्हाला बघून हे होतं तो कम अनोळखी माणसं आहेत ना आम्ही दोघं. कम कम ये. सोना ये ये रे खाली ये खाली काय ये रे ये. ये सोना सोना ये 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 रे ये सोना ये ये बघा ओरडतो आता. ये ये आपण असा जंगलामध्ये आवाज ऐकला असेल, इथं घरासमोरच आहे. ये. हा बघा जवळून बघतो आपण. अटॅक नाही लागला ना. ये सोना ये सोना बोलवा सोना ये ये ये. ये ये. ये खाली ये ये ये. ये ये. ये खाली ये खाली ये खाली ये. ये ये. ये रे ये तसं. आता सर हा माणसाळलेलं. माणसाळलेलं. हा बघा मित्रांनो, बघताय आपल्या समोरच मोर आहे. बघा किती माणसाळलेला आहे. आणि पिसारा बघा, पिसारा फुलवतो ना. फुलवतो. जरा पाऊस आवाज आला पाहिजे पावसाचा जरा जरा मग तुम्ही बघितलं असतं. हा इकडेच राहतो. हा? नाही फिरतो पुढे वाडीवर. हा बघा मित्रांनो जवळ एकदम जवळ आला. फुलो पिसारा फुलो सोना हे सोना पिसारा फुलव सोना. आता पिसारा फुलवतो वाटतं. वरती आला. कुठं झाले सोना? झोपतो वगैरे कुठं? झाडावरती. असं राहिलं तर काढलात तर उत्तम. मग मित्रांनो हा बघा मोर माझ्या पाठवून येतोय. सोना सोना गाडी घेऊन ये. हा बघा पाठवून आलाय. सोना सोना सोना. हा बघा पाठवून येतोय. किती माणसाळ आहे.
बाय बाय सोना. आपला पाटणं हेल्मेट घेतलंच काय पाठी बघ. सोना आपल्या पाटणी येते. चला होय मित्रांनो, हा होता आपला व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. तो मोर आमच्या पाठीत लागला बघा, आता येत असेल तो बहुतेक. आमच्या म्हणजे माझ्या पाठूनच येत होता. किती माणसाळू आहे, प्रेमळ.